पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा वाट पाहिला कृपाळू तातडी उतावी मागील परिहार पुढे नाहीशी झाली या दर्शनिक वेळा वाट पाहिला भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी तुका बैसला तो चित्ती निवडिना वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हरि हरि विठ्ठल 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 पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा पांढरी दोन आवाज थोडं कमी करा पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहि उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक सेवक चला या बरी न बनावा
तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुझ्या सेवा यावेळी करावा लागे सेवक झालो तुमच्या लागलो निरचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेरू समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगदनिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि जोडोनिया कर चरणी ठेवितो माता ठेवितो माता परिसा विनोदी परिसा विनोदी माझी जोडोनिया कर चरणी ठेवितो माता चरणी ठेवितो माता परिसा विनोदी परिसा चरणी ठेवितो माथा परिसा विनंती माझी पंढरीनाथा जयांचे केली स्मरण हो य सकळ विद्येंचे अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिभाग्रे सर्व विद्या प्रदा भव लोकाभिरामं गधिरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही निवृत्तीनाथा जे चरणी शरण देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शकरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांच्या चरणी शरण एका जनार्दनी विठ्ठला विठ्ठला पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगे या ज्ञानदाना करता या चिंतना करता या कीर्तना करता या सेवे करता प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जो अभंग निवडलाय तो अभंग याची अवधभूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड रिजवणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्ववंदे महाराष्ट्रभूषण देहू निवासी
तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि तुमचं आमचं जीवन सार्थकी लागण्याकरता काय उपाय करावा लागतो गड्या, तो सगळ्या सोपा उपाय तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? बोलत जायचं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही माझ्या घरातले असं समजायचं आणि उत्तर देत चला, प्रतिसाद देत चला. अगदी थोडं सांगणारे, गोड सांगणारी तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी फक्त विनंती आहे की जे काही विचारलं ते सांगत चला. विठ्ठल विठ्ठल दोन्ही पखवाजांचा आवाज सारखंच करा. थोडा थापता का? आणि माझा मोकळा करा थोडासा. हॅलो 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 असं हॅलो हॅलो बस. विठ्ठल 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 अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्या सामान्य जीवाचा जन्म सार्थकी लागावा याकरता एक उपाय तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवतात. जन हो मायबाप हो, जो मिळालेला मनुष्य जन्म आहे तो मनुष्य जन्म सार्थकी लावण्याकरता या संसाररूपी चक्रामध्ये जीवन जगत असताना कमीत कमी एकदा तरी पंढरीसे जारे आल्यानो संसारा, पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य समजावून सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो जो दिनाचा सोयरा आहे तो पांडुरंग परमात्मा आहे, त्याच्या चरणावरती नतमस्तक होण्याकरता पंढरीसे जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग तो तुमच्या आमच्यासारख्या भक्तांची वाट पाहतोय. वाट पाही उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आणि एकदा की ज्याच्या चरणाचं दर्शन झालं, एकदा की आपला पवित्र माता त्याच्या चरणावरती टेकला गेला, एकदा की आपल्या पवित्र अंतकरणातलं पवित्र प्रेम त्याच्या चरणावरती ओतल्या गेलं की मागील परिहार पुढे नाही शीण, झाली या दर्शन एक वेळा. वाट पाही उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आणि अभंगाचा शेवट करीत असताना संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे निधी अनेकांचे हाती बैसला तो चित्ती निवडिना. वाट पाही उभा बेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. विठ्ठल 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 आणि म्हणून अशा सरळ सरळ आणि सोप्या सोप्या अर्थाचा अभंग या कीर्तनाकरता, या चिंतनाकरता, या सेवेकरता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आहे. या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी इकडे लक्ष द्या, तुम्ही इकडे ऐका. अल्पसा परिहार देणे वक्त्याचं कर्तव्य असतं, तद्वत याच न्यायाने अगदी थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला माहिती, प्रत्येकाला कल्पना आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे. पण तरी सुद्धा सांगणं हे सांगणारच किंबहुना वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. न्यायाने थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. आज या ठिकाणी या पवार परिवारामधून कैलासवासी नारायण भीमाजी पवार यांना जाऊन वर्ष पूर्ण होत आहे. आणि वर्षपूर्ती झाल्यानंतर, वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या आमच्या सनातन धर्माच्या परंपरेनुसार, तुमच्या आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार जो विधी संपन्न केला जातो त्या विधीला तुमच्या आमच्या सरळ सरळ आणि सोप्या सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात? वर्षश्राद्ध म्हणतात. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, या छठश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण कैलासवासी नारायण भीमाजी पवार या काकांना अखेरचा निरोप देण्याच्या दृष्टिकोनातून इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. त्यांच्या पश्चात संबंध मोठा परिवार आहे.
प्रपंचरूपी गाडा उडण्याकरता, प्रपंचरूपी गाडा चालवण्याकरता ज्या पत्नी नावाच्या अस्तित्वाने सहकार्य केलं, साथ दिली, त्या गंगा भगीरथी पूजा नारायण पवार या पत्नीच्या जीवनातून कैलासवासी नारायण भीमाजी पवार यांच्या स्वरूपाने पती नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. 2 भाऊ आहेत, आदरणीय श्री धनाजी भीमाजी पवार, आदरणीय श्री नामदेव भीमाजी पवार. 2 बहिणी आहेत, गंगा भागीरथी निर्मला श्रीराम शिंदे आणि सौभाग्यवती विठाबाई भाऊसाहेब बांगर. या 2 बहिणींच्या आणि 2 भावांच्या जीवनातून एक बंधुत्व नावाचं प्रेम, बंधुत्व नावाचा आधार गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झाला. 2 मुलं आहेत, आदरणीय चिरंजीव अनिकेत नारायण पवार आणि चिरंजीव प्रज्वल नारायण पवार. या 2 मुलांच्या जीवनातून बाप नावाचा आधार, बाप नावाचं अस्तित्व, सबष्टीची थाप, प्रत्येक सुखदुःखामध्ये भरभक्कमपणे उभा असणारा आधार या 2ही मुलांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालाय. पुतणे आहेत आदरणीय चिरंजीव सिद्धार्थ धनाजी पवार, चिरंजीव साई नामदेव पवार. पुतणी आहे कुमारी मनस्वी नामदेव पवार. यांच्याही जीवनातून आधार स्वरूपी अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला, याच पुण्यतिथीला कायमस्वरूपी गतप्राण झालं. या संपूर्ण कुटुंबाला अनाथ करून, सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना, कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहते मंडळीला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेलेत. आज त्यांची श्राद्ध विधी आहे आणि त्या निमित्तानं आजचे संकीर्तन विठ्ठल या संपूर्ण पवार कुटुंबियांना, संपूर्ण पवार परिवाराला अनाथ करून एक बाप नावाचं अस्तित्व, आधार स्वरूपी अस्तित्व, माईची थाप, माईची सावली किंबहुना वटवृक्ष आधारवड या कुटुंबामधून, या परिवारामधून कायमस्वरूपी गतप्राण झाला. इकडे लक्ष द्या. ही लेकरं कोणाची त्यांनी सांभाळा आणि सगळ्यांचे मोबाईल सायलेंट करा. विक्षेप कोणी करू नका. नाहीतर तुम्हाला लागत नसलं तर माझ्या गाडीत घाला, मी उद्यापासून कीर्तनाला घेऊन फिरतो त्यांना. ऐका, पवित्र अंतकरणाने कीर्तन ऐका. बरोबर 11:15 वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलणारे, अगदी थोडंच सांगणारे, गोड सांगणारे, तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवणारे. फक्त विनंती आहे की सर्वांगाचे कान करून ऐका, विक्षेप कोणी करू नका. विठ्ठल या प्रथम पुण्य स्मरणाच्या निमित्ताने, वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलोय. आणि अखेरचा निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावा, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी या दृष्टिकोनातून, काहीतरी ज्ञानदान घडावं या दृष्टिकोनातून आजचे संकीर्तन आहे. आणि आजच्या या संकीर्तनाला, आजच्या या कीर्तनाला, आजच्या या सेवेला जे उपस्थित आहेत ते महाराष्ट्राला पूज्य झालेली सगळी दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचले. सगळ्यांना वंदन करतो. गोड ज्यांच्या मुखारविंदातून पहिली पंचपदी आपण श्रवण केली. आदरणीय वंदने माझे जिवलग मित्र, धर्म वाढवण्यासाठी कर्म कसे केले पाहिजे हे संस्कार, ह्या संस्काराचं बीजारोपण बालगोपाळांच्या मनावरती जे करतायत आदरणीय वंदनीय सागर महाराज घुमरे या सेवेकरता इथपर्यंत येऊन पोहोचलेत. त्यांना वंदन करतो. त्यांचे क्षेत्र उभे असणारे गोड गळ्याचे धनीन, तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे, पहिली चाल ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड पद्धतीने श्रवण केली अशा आदरणीय वंदनीय कार्तिक महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. गावातील संपूर्ण भजनी मंडळ, प्रत्येकाचे नाव मला परिचित आहे, बहुतेकांचे परिचित नाहीत. एखाद्याचं घ्यायचं आणि एखाद्याचं राहून जाण्यापेक्षा सगळेच जण माझ्या जीवाचे हात, सगळ्यांना शतशः वंदन करतो. दोन्ही बाजूला 2 चोपदार आहेत, तुम्हालाही वंदन करतो. 2 बाजूला 2 मृदुंगचारी आहेत, आपल्याच गावातले, आणि आपल्या गावातील 2 मृदुंगचारीला तुम्ही मोठं स्थान दिलं, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. माझ्या उजव्या हाताला जे गोड मृदुंगाचे साथ करतायत आदरणीय वंदनीय मोहन महाराज आहेत, महाराजांना वंदन करतो. माझ्या डाव्या हाताला जे गोड मृदुंगाचे साथ करतायत आदरणीय वंदनीय निखिल महाराज आहेत, महाराजांनाही वंदन करतो. बरोबर ना? गोड तुमच्या दोघांची थाप मृदुंगावरती पडते. तुमच्या दोघांच्या चरणाला वंदन करतो. समोर बसलेले सगळे स्वते सज्जन पुरुष मंडळी, माता मावल्या, सगळ्यांना वंदन.
या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण जे करतायत स्वरज्ञानी यूट्यूब चॅनलचे मालक माझे जिवलग मित्र आदरणीय वंदनीय महेश महाराजांना वंदन करतो. इकडे गोड ज्यांचा साऊंड आहे, अगदी कमी काळात आणि कमी वेळात साऊंडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर ज्यांचं नावलौकिक झालं आहे. खऱ्या अर्थाने इको कुठं दिला पाहिजे, गेन कुठं दिला पाहिजे, बास कसा दिला पाहिजे, डिले कसा दिला पाहिजे याचं ज्ञान ज्यांना आहे अशा आदरणीय वंदनीय आमचे शंकर दादा तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. अतिशय गोड नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या गोड नियोजनामध्ये या सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचला आहे अशी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सगळे तरुण मंडळी आणि सगळ्या तरुणांचे एकोप्याने आणि कैलासवासी नारायण काकांचे 2 चिरंजीव त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या आपुलकीमुळे त्यांनी प्रतीकदादांशी संपर्क केला आणि त्यांनी मला निमंत्रणाचा फोन केला. त्यांच्या निमंत्रणामुळे या सेवेचा योग माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. खऱ्या अर्थानं आपल्या गावातील जे काही तरुण मंडळी आहे त्यापैकी बहुतेक तरुण मंडळी वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम करतात आणि त्या तरुण मंडळीपैकी माझ्यासमोर बसलेले सगळे तरुण मंडळी सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल आणि अखेरचा निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी या दृष्टिकोनातून जो अभंग निवडला आहे तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा. या कुटुंबामधून या परिवारामधून एक बाप नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालंय. जावं लागतंय विश्वातलं सत्य नाही असं नाही, पण जावं लागतंय विश्वातलं सत्य जरी असलं तरी आपल्या कुटुंबामधून आपल्या परिवारामधून आई नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून जाऊच नाही ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. मग आपला बाप कसाही जरी असला, उठता येत नसू द्या, चालता येत नसू द्या, बोलता येत नसू द्या, कोणतंही काम स्वकर्तृत्वावरती पार पाडता येत नसू द्या, परंतु जोपर्यंत बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामध्ये जिवंत आहे तोपर्यंत घरामध्ये मोठा उजेड असतो, मोठा प्रकाश असतो, घराला मोठं घरपण असतं. पण ज्या दिवशी बाप नावाचं अस्तित्व कुटुंबावरून नाहीसं होतं त्या दिवशी कुटुंबावरती जो अंधार पडतो तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, कितीही मरकुरी बल्ब, नवे नवे लाखो करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो माय आणि बाप गेल्याचा अंधार असतो. विठ्ठल आणि म्हणून बाप नावाचं अंतकरण, बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून जाऊच नाही ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. आणि गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला या कुटुंबामधून या परिवारामधून बाप नावाचं अस्तित्व 2 मुलांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला ज्या वेळेला काकांनी अखेरचा श्वास घेतला असेल त्यावेळेला ते 2ही मुलं एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांचं अंतकरण त्यांना सांगत असेल, विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये सावळी ग माझी आई हो मला किती हो प्रेम दे, बापाच्या स्वरूपाने विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. ही अवस्था त्यांच्या सगळ्यांच्या हृदयाची आहे. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळे नातेवाईक मंडळी, सगळे जिवलग मंडळी, कुटुंबावरती या परिवारावरती नितांत प्रेम करणारे सगळेच्या सगळी मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचत आहेत. पण या सगळ्या नातेवाईक मंडळीमध्ये आपला बाप दिसत नाही, व्यथा त्यांच्या सगळ्यांच्या मनाची आहे. म्हणून आजच्या दिवसाला सुद्धा, आजच्या क्षणाला सुद्धा त्यांचा अंतकरण प्रत्येक क्षणाला सांगत असेल,
बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची आपुल्या कुरवंडी वाळव एकाएकी केला मीरा सीता धनी एकाएकी केला मीरा सीता धनी एकाएकी केला मीरा सीता धनी एकाएकी केला सीता धनी एकाएकी केला मीरा सीता धनी एकाएकी केला मीरा आदरणीय सागर महाराजांनी आपल्या समोर मांडला. बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी. स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठतरी बाजूला सारावी आणि संपूर्ण कुटुंब आनंदमय वातावरणामध्ये जीवन जगावं हा उद्देश मनामध्ये ठेवून सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत राब 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 राबणारा अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. आज सगळे नातेवाईक, सगळे जिवलग मंडळी, सगळे सोयरे सज्जन मंडळी एकत्र येत आहेत. या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने संपूर्ण गोतवाळा एकत्र येतोय. पण या संपूर्ण नातेवाईकांमध्ये आपलं बाप नावाचं अस्तित्व दिसत नाही. ही व्यथा त्या दोन मुलांच्या मनाची आहे आणि त्यांचं मन त्यांना सांगत असेल, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाप निघून गेल्यानंतरची व्यथा आहे. आपला बाप कसाही जरी असला, उठता येत नसू द्या, चालता येत नसू द्या, बोलता येत नसू द्या, पण निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोनच पात्र तुमच्या आमच्या जीवनातली. एक तुमच्या आमच्या जीवनातली आई आणि दोन तुमच्या आमच्या जीवनातला बाप. विठ्ठल आणि इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, बहुतेक व्यक्तींना माहिती आहे की तुमच्या समोर जो बाबा उभा आहे ना, त्याच्या जीवनातून बाप नावाचं चित्र हरपून गेलं गड्या. बाप नावाचं अंतकरण कसं असतं, एक 2च सेकंदात माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो पुढे सरकतो ऐका. 6 ते 7 वर्ष होत आली माझ्या वडिलांना माझ्या जीवनातून गतप्राण होऊन. रिक्षा चालवून पै 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 पैसे जमा करायचे आणि आळंदी तीर्थक्षेत्रावरती पैसे पुरवायचे. वरती येतो, कुठपर्यंत आले, किती वेळ लागेल.
आणि त्यांच्या वडिलांचा फोन त्यांच्या फोनवरती आला की क्षणार्धात आपलं अंतकरण सांगतं, आज जर आपला बाप जिवंत असता, आपले वडील जर जिवंत असते, तर आपल्या वडिलांचा सुद्धा आपुलकीने याच पद्धतीने फोन आला असता. ते फोन करणारं बाप नावाचं अस्तित्व माझ्याही जीवनातून गतपर्यंत झाड सावलीच गेलं, आता खेळ हा उन्हासी, झालं मोकळ आभाळ, झालं मोकळ आभाळ, आता चटके उरासी, बाप गेला दूर देशी, 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 बाप गेला दूर बाप नावाचं चित्र जीवनामधून संपलं की पोरकेपणाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्यांच्या ज्यांच्या जीवनातून बाप नावाचं चित्र संपलं ना, आजच्या कुटुंबातील दोनही मुलांना मी विनंती करेल, जसं माझ्या जीवनामध्ये माझ्याही वडिलांचं वय 45 होतं आणि तुमच्याही वडिलांचं वय 45 आहे. अगदी कमी काळात आणि कमी वेळात बाप नावाचं चित्र जसं माझ्या जीवनातून संपलं तसंच तुमच्या जीवनातून संपलं. पण काळजी करायची नाही. त्या विश्वाच्या मालकाच्या चरणावरती तुम्ही माथा टेकवाल, त्या विश्वाच्या मालकाला सांगायचं, देवा इथून पुढच्या आयुष्यामध्ये आई सुद्धा तूच आणि बाप सुद्धा तूच. हारायचं नाही. आपल्या मनाला प्रत्येक क्षणाक्षणाला सांगायचं, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी माणसं उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी लढायची, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. हा सकारात्मक विचार जर मनामध्ये घेऊन जर फिरलो तर उभ्या आयुष्यात बापाचे आशीर्वाद सोबत असतील तर मोठी प्रगती करायला वेळ लागत नाही. विठ्ठल मला सांगण्याचा मुद्दा चालू होता, जावं लागतंय विश्वातलं सत्य जरी असलं तरी आपल्या कुटुंबामधून आई नावाचं अस्तित्व आणि आपल्या कुटुंबामधून बाप नावाचं अस्तित्व जाऊच नाही. ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. पण कितीतरी वाचवण्याचा प्रयत्न केला, आयुष्यरूपी काळ भरल्यानंतर कितीतरी वाचवण्याचा प्रयत्न केला तरी वाचवता येत नाही. ज्याचा उरला आयुष्यरूपी काळ त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी मारता येत नाही. मृत्यू लोकातली सत्यता आहे. गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कैलासवासी नारायण काकांचा आयुष्यरूपी काळ भरला आणि या संपूर्ण कुटुंबाला अनाथ करून इहलोक सोडून पडलो की त्यांना निघून जावं लागलं. आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थाने कितीतरी आस्था असेल, आपले वडील जाऊच नाही या अवस्था जरी तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनाची असेल तरी सुद्धा आयुष्यरूपी काळ भरल्यानंतर काळाच्या पडद्यात जावंच लागतं. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार,
पुरावा आदरणीय सागर महाराजांनी आपल्या समोर ठेवला. जावं लागतं या न्यायानुसार. कालपर्यंत अनेक माणसं गेले, इथं उरायला इथं राहायला कोणी चला नाही. जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात. जगद्गुरु तुकोबरायांचा पुरावा आदरणीय सागर महाराजांनी मांडला. येथे उरू नाही आले अवतार इरते पामर जीव किती. तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव किती आले आणि किती गेले याचं गणितच नाही. पण देवारीकडनं सुद्धा इथे येऊन अवतार संपून निघून जावं लागलं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी 33 कोटी देवता मर गए. पटे काल आजा गेला पदा गेला बाप मचना गेला. आजा गेला पदा गेला बाप मचना गेला. एकत देखत ना तू पंतू तोरी तैसा झाला. उठा उठा जागा बाटी भयाले मोठे पंढरी वाचोनी तुझा नाव नाही कोठे. संसारातले तुमच्या आमच्या नातेवाईकांमधले अनेक माणसं गतप्राण झाले. तो व्यावहारिक दृष्टिकोनातला पुरावा ज्ञानोबरांच्या मुखरविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आदरणीय सागर महाराजांनी आपल्या समोर मांडली. आजा मेला पंजा बाप मसना गेला. देखत देखत ना तो ही तैसा झाला. आणि म्हणून उठा उठा जागा पाटी भयाने मोठे हो पंढरी वाचो तुझा ठाव नाही कोठे. उठा पाठी आले मोठे पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. जावं लागतं या न्यायानुसार. कालपर्यंत तुमच्या आमच्या व्यवहारातले आजा मेला म्हणजे आजोबांच्या वयातले गेलेत. पंजा मेला म्हणजे पंजोबांच्या वयातले गेलेत. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तूही तैसा झाला. प्रत्येकाला जावं लागतं ही मृत्यू लोकातली सत्यता आहे. कालपर्यंतही अनेक माणसं गेले, आजही अनेक माणसं जाणार आहे आणि इथून पुढे सुद्धा अनेक माणसं जाणार आहे. पण आता आपण ज्या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगतोय त्या मृत्यू लोकांमध्ये जीवन जगत असताना जन्म जरी तुमच्या आमच्या हातात नसला आणि मृत्यू जरी तुमच्या आमच्या हातात नसला तरी जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय त्या ऐश्वरूपी काळामध्ये सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग आपण सावधानतेने जीवन जगायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय? आपण सावधानतेने जीवन जगावं याकरता वेळोवेळी संत महात्म्याने तुम्हा आम्हाला सावध केलं. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा. आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा. आता जागा आता जागा आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा भागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा आता जागा रे भाईनो जागा. आता जागा जागा आता जागा
जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे करणी माता सुख विवेका जन्माचा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुख विवेका जन्माचा जन्माचा जन्म जगजोगी जगजोगी जागेचा हाक बोलती जागेचा हाक बोलती हे जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती जगजोगी जगजोगी जागेचा हाक बोलती जागेचा हाक बोलती हे जगजोगी जागे जाग बोलती जागे जाग बोलती हे जागता जगदेव राखा काही उभा जागता जगदेव राखा काही जागता जगदेव राखा काही उभा जागता जगदेव राखा काही हे अवघा क्षेत्रपाल पूजा वास कळ अवघा क्षेत्रपाल पूजा वास कळ पूजा पत्र काही बोल पुष्प तोय पूजा पत्र काही फळ पुष्प तोय हे बहुत दिवस पेरा आला या पेरा आला या जगजोगी 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 जागेचा हाक बोलती जागेचा हाक बोलती जगजोगी जगजोगी जागेचा हाक बोलती जागेचा हाक बोलती जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग जगती एकदा दोघांकरता जोरदार टाळी तर जोरात वाजवा. एका टप्प्यात 4 प्रमाण तुमच्या समोर ठेवले. आदरणीय सागर महाराजांनी पहिला पुरावा मांडला. आता जागा आता जागा आता जागा रे भाई नो जागा. जन्मही तुमच्या आमच्या हातात नाही, मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही. पण जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो आयुष्यरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय, त्या आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना सावधानतेने जीवन जगावं याकरता सावध करतात संत महात्मे. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6 चोर झोपलेले तोपर्यंत त्यांना टाकून पळणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. चोर निजल्या निजल्या नाडो निवागा, चोर निजल्या निजल्या नाडो निभागा. आता जागा आता जागा आता जागा रे भाई नो जागा. दुसरा पुरावा सांगितला. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा गुरु वहा. ज्ञानी रहा श्रीहरीच्या. तुमचं आमचं 100 वर्षाचं आयुष्य आहे आणि 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुमचं आमचं अर्ध आयुष्य झोपण्यातच चाललंय. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहिगा. म्हणून आयुष्य चाललंय आपलं, सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तिसरा मुद्दा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. आपण सावधानतेने जीवन जगावं याकरता संत महात्मे तुम्हा आम्हाला जागवतायत, पांडुरंगाचं भजन करण्याकरता सांगतायत. आणि शेवटचा मुद्दा, आपण जागर राहून जीवन जगलंच पाहिजे याकरता अधिकार संपन्न श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर जागर राहावं याकरता दान मागतायत. दान तुका मागे दहान द्यावे जी अनन्य. जगजोगी जगजोगी जागे जहाग बोलती, जागे जहाग बोलती.
तुम्हा आम्हाला संत महात्म्याने वेळोवेळी सावध केलं, मग आपण सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मिळालेला देह, मिळालेला जन्म, मिळालेला पवित्र असा नरदेह सार्थकी लावता आला पाहिजे. मग मिळालेला जन्म सार्थकी लावण्याकरता काय केलं पाहिजे? एक 5 मिनिटामध्ये महत्वाचा मुद्दा तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणावरती येतो. ऐका. तुमचा आमचा मिळालेला जन्म सार्थकी लावण्याकरता, तुमचा आमचा ऐश्वर्यरूपी काळ सार्थकी लावण्याकरता काही गोष्टी अशा सांगितल्यात की त्या अजिबात चुकवायच्या नाही, आणि काही गोष्टी अशा सांगितल्यात की त्या चुकूनही करायच्या नाही. जागीने तुम्ही सगळे ऐका. एवढा मुद्दा घरी घेऊन जा. तुमचा आमचा ऐश्वर्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता शास्त्रामध्ये काही गोष्टी अशा सांगितल्यात की त्या अजिबात चुकवायच्या नाही, आणि काही गोष्टी अशा सांगितल्यात की त्या चुकूनही करायच्या नाही. त्या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. दुरून डोंगर, दुरून डोंगर, दुरून डोंगर. समजा विस्तूय, विस्तवाच्या जास्त जवळ जर गेलं तर चटका बसल्याशिवाय राहत नाही, आणि विस्तवापासून लांब जर निघून गेलं तर थंडी वाजल्याशिवाय राहत नाही. म्हणून विस्तवाच्या जास्त जवळही जायचं नसतं आणि जास्त लांबही राहायचं नसतं, बरोबर मध्यंतरी राहायचं. तशा काही गोष्टी अशा सांगितल्यात की त्या अजिबात चुकवायच्या नाही, आणि काही गोष्टी अशा सांगितल्यात की त्या चुकूनही करायच्या नाही. त्या गोष्टीपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. दुरून डोंगर साजिरे. कोणत्या गोष्टी आहे? 7 गोष्टी, 7 घटना शास्त्रामध्ये अशा सांगितल्यात, त्या गोष्टींपासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. 1 गज. गज म्हणजे हत्ती. आणि हे माझ्या मानाचं सांगत नाही बरं का, शास्त्रातला पुरावा आहे. सुभाषितकार वर्णन करतात. गजम खरम श्वानम मत्तम रंडाम च बहुभाषिणीम राजपुत्रम च कुमित्रम च दूरतः परिवर्जयत. या 7 गोष्टी, 7 घटना अशा सांगितल्यात, त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. 1 गज. गज म्हणजे हत्ती. हत्तीपासून 4 हात लांब राहायला सांगितले. कशापासून? झोपले का काय? कशापासून? हत्तीपासून. असं बोलत चला. हत्तीपासून 4 हात लांब राहायला सांगितलंय. हत्ती पाळीव प्राणी जरी असला तरी हत्तीच्या जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. पाठीमागे पंढरपुरामध्ये गजानन महाराज संस्थान कमिटीने हत्ती आणला होता. आषाढी वारीच्या पर्व काळावरती मंदिरापासून तर गोपाळपुरापर्यंत जाईपर्यंत हत्तीने विध्वंस केला होता. मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या कानापर्यंत बातम्या पोहोचल्या. माझा सांगण्याचा मुद्दा एकच आहे, हत्ती हा पाळीव प्राणी जरी असला तरी हत्तीपासून 4 हात लांबायला सांगितलंय. गजम पहिला मुद्दा सांगितलाय. गज. गज म्हणजे हत्ती. दुसरा मुद्दा सांगितलाय खर. खर म्हणजे गाढव. गाढवापासून सुद्धा 4 हात लांबायला सांगितलंय. कशापासून? बोला ना, कशापासून? असं. हा, गाढवापासून सुद्धा 4 हात लांबायला सांगितलंय. गाढवाच्या सुद्धा जास्त जवळ जायचं नाही. आणि जुने माणसं म्हणतात ना, गाढवाच्या पुढूनही जायचं नाही, गाढवाच्या मागूनही जायचं नाही. गाढवाच्या पुढून जर गेलं तर गाढव धाबा घेतल्याशिवाय राहत नाही, आणि गाढवाच्या पाठीमागून जर गेलं तर गाढव लात मारल्याशिवाय राहत नाही. कारण गाढवाला उपकाराची जाणीव राहत. गाढवाला उपकाराची जाणीव राहत. गाढवाला उपकाराची जाणीव राहत नाही. उपकार विसरणारा प्राणी म्हणजे गाढव आहे. गाढवाच्या जास्त जवळ जायचं नाही. नसेल समजलं तर 2 मिनिटाचा 2 सेकंदाचा दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो आणि पुढे सरकतो. ऐका. एकदा काय झालं माहिती की गाढव जंगलामधून चाललं होतं. जागीने तुम्ही सगळे ऐका बरं का, बारकाईने ऐका. एक गाढव जंगलामधून चाललं होतं. चालता 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 गाढवाच्या पायात काटा मोडला, आणि काटा मोडल्यामुळे सरळ चालणारं गाढव लंगडायला लागलं. आणि लंगडत 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 चालत असताना त्या गाढवाच्या क्षेत्रातून एक कोल्हा चालला होता. त्या कोल्ह्याचं लक्ष गाढवावरती गेलं, आणि त्या कोल्ह्याने गाढवाला विचारलं, गाढव दादा, अहो रोज आपली भेट याच ठिकाणी होते, पण भेट झाल्यानंतर तुम्ही मला सरळ चालताना दिसतायत, आणि आज तुम्ही वाकडं तिकडं लंगडताना दिसतायत, नक्की झालं तरी काय? मग गाढव म्हटलं, माझ्या पायात ना काटा मोडला, आणि काटा मोडल्यामुळे माझ्या पायाला वेदना होत आहेत, आणि वेदना झाल्यामुळे मला सरळ चालता येत नाही, मला लंगडावं लागतंय. कोल्हा म्हटलं, अरे बापरे, तुमच्या पायात काटा मोडला, तुमच्या पायातला जर काटा काढलाच नाही तर तुम्हाला असंच लंगडत चालावं लागेल, हे काय मला योग्य वाटणार? कोण म्हटलं? बोला बोला, कोण म्हटलं? कोल्हा. आणि कोणाला म्हटला? गाढवाला. तुमच्या पायातला जर काटा काढलाच नाही तर तुम्हाला असंच लंगडत चालावं लागेल, आणि हे काय मला योग्य वाटत नाही. एक काम करता का? गाढव म्हटलं, काय करायचं? काय नाही, मी तुमच्या पायातला काटा काढू का हो? कोण म्हटलं? कोल्हा.
गाढव म्हटलं वा, भर अरण्यामध्ये माझी काळजी करणार तू एकटाच भेटला. एक काम कर, माझ्या जवळ ये आणि माझ्या पायातला काटा काढ. आणि पायातला काटा काढण्याकरता, आता मुद्दा नीट ऐका बरं का, पायातला काटा काढण्याकरता कोल्ह्याने गाढवाच्या जवळ आपुलकीने यावं. कशाने यावं? कशाने? पाठीमागची मंडळी, कशाने? आपुलकीने यावं. गाढवाच्या पायातल्या वेदना थांबण्याकरता, गाढवाच्या पायातला काटा काढण्याकरता, त्या गाढवाच्या पायातला काटा काढून बाजूला टाकण्याकरता कोल्ह्याने गाढवाजवळ आपुलकीने यावं. कशाने यावं? आपुलकीने यावं. आपुलकीने या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. आपुलकीने जवळ यावं. आणि आपुलकीने जवळ आल्यानंतर गाढवाच्या पायाला वेदना होऊ न देता अलगद गाढवाच्या पायातला काटा काय करावा? काढावा. गाढवाच्या पायाला वेदना होऊ न देता कोल्ह्याने गाढवाच्या पायातला काटा काढावा आणि लांब टाकून द्यावा. आता गाढवाच्या पायातला काटा काढता क्षणी आणि गाढवाच्या पायातल्या वेदना थांबता क्षणी गाढवानं असं जागेवरती ताट उभं राहावं. कसं? कसं? ताट उभं राहावं. अशी कॉलर टाईट करावी. अशी कॉलर टाईट करावी. आणि कॉलर टाईट करून जागेवरती ताट उभं राहून ज्या कोल्ह्याने काटा काढला होता त्या कोल्ह्याला जी किक ठेवून द्यावी. कोल्हा बेरवाडीच्या स्टँडपर्यंत जाऊन पडावा. संपला माझा दृष्टांत. आता मला सांगा, गाढवाचा आणि कोल्ह्याचा काही एक संबंध नसताना गाढवाच्या पायातल्या वेदना थांबाव्या याकरता कोल्ह्याने आपुलकीने जवळ यावं आणि गाढवाच्या पायातला काटा काढावा. गाढवाच्या पायातला काटा काढण्याचा उपकार सुद्धा गाढवाने मान्य केला नाही. आणि गाढवाने उभं राहून त्याच्या लाट टाकल्याशिवाय राहिला नाही. तसं या मृत्यूलोकामध्ये सुद्धा अनेक गाढवं असे, त्या गाढवांच्या जीवनातला दुःखरूपी आयुष्यरूपी काळातील दुःखरूपी काटा अनेक चतुर्कोल्ह्याने काढला. पण त्या चतुर्कोल्ह्यांचा त्या गाढवांना खऱ्या अर्थानं उपकार समजला नाही, जाणीव ठेवली नाही. अशा प्रवृत्तीपासून सुद्धा चार हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. पहिला मुद्दा सांगितलाय गज, दुसरा मुद्दा सांगितलाय खर, तिसरा मुद्दा सांगितलाय श्वान, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्यापासून सुद्धा चार हात लांब राहायला सांगितलाय. चौथा मुद्दा सांगितलाय मत्तम, मत्तम म्हणजे उन्मत्त झालेली व्यक्ती. गडगंज श्रीमंती आहे, धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जागा आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण उन्मत्त झालेली आहे. अशा व्यक्तीपासून सुद्धा चार हात लांब राहायला सांगितलाय. चला पुढे. रंडमच्या बहुभाषिणी, एखादी अपवित्र महिला आहे, त्या अपवित्र महिलेपासून सुद्धा चार हात लांब राहायला सांगितलंय. एखादी सौभाग्यवती आहे पण आती बोलते, आती बडबड करते, त्या आते बोलणाऱ्या आणि आती बडबड करणाऱ्या महिलेपासून सुद्धा चार हात लांब राहायला सांगितलंय. राजपुत्रमच कुमित्रमच याचा अर्थ असा आहे, एखादा राजाचा मुलगा आहे, राजकारणाचा मुलगा आहे, धन आहे, दौलत आहे, इस्टेट आहे, जमीन आहे, जागा आहे, जुमला आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण अहंकार मनामध्ये ठेवून जीवन जगतोय. समोरच्याला कमी समजतोय, समोरच्याच्या हृदयाला स्क्रॅच पडेल, खड्डा पडेल, वेदना होतील, तिरस्कार वाटेल, असं वक्तव्य ज्याच्या मुखातून बाहेर पडतंय, असा राजाचा मुलगा जरी असला तरी राजकारणाच्या मुलापासून सुद्धा चार हात लांब राहायला सांगितलंय. आणि शेवटचा मुद्दा कुमित्रमच याचा अर्थ असा आहे, ज्याच्या संगतीमध्ये राहून विश्वगुरूंच्या चरणाचं दर्शन घडत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये राहत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून व्यसन बाजूला करता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून पवित्र अंतकरणाने प्रत्येकाशी बोलता येत नसेल, ज्याच्या संगतीमध्ये राहून अहंकरणाचा पक्षी पुसून टाकता येत नसेल, अशा कुमित्रापासून सुद्धा चार हात लांब राहिलेलं कधीही चांगलं. दूरतः परिवर्जित. पण काही घटना तुमचा आमचा ऐश्वर्य काळ सार्थकी लावण्याकरता अशा सांगितल्यात की त्या अजिबात चुकवायच्या नाही. 5 चरणाचा अभंग आहे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा. त्या 5 चरणापैकी 4 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावध करतात. जन हो बाय बाप हो, हे करण्याकरता चुकू नका, हे करण्याकरता चुकू नका, हे करण्याकरता चुकू नका. आणि जर कदाचित हे करण्याकरता तुम्ही जर चुकले तर तुमची सत्ता तुम्हाला काही उपयोगी पडणार नाही, तुमची संपत्ती तुम्हाला काही उपयोगी पडणार नाही, तुमची धन दौलत इस्टेट जमीन जागा सगळ्याच्या सगळं आहे त्याच ठिकाणी राहील. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, पुढे संचित जाईल वाही, तुका म्हणे तैय माज्ञा. मग आपण सावधानतेने जीवन जगण्याकरता काय करायला चुकवलं नाही पाहिजे याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत पंढरपूरची वारी करण्याकरता जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाये, कवतुकुल सैल पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. पाहे
महत्वाची पहिली गोष्ट जगद्गुरु तुकोबराय आपल्या समोर ठेवतात. जव हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत तीर्थयात्रा करण्याकरता चुकू नका. मुसमुसत्या तारुण्यामध्येच परमार्थ घडला पाहिजे. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत विश्वाच्या मालकाची वारी घडणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत भजन कीर्तन प्रवचन याच्यामध्ये सामील होणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण आपलं थोडंसं उलट आहे. आपले हातपाय साथ देत नाही त्यावेळेला आपण देवाचं भजन करतो. हे माझ्या मनाचं नाही, संत साहित्यातला पुरावा आहे. मज नाही हातपाय डोळा पडले झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड नाक मुख गळू लागले लाड आणि शेंबूड हे श्वाना परिगती झाली अवघे करते हाड हाड. आणि सगळ्यांनी हाडहाड केली की मग आपल्याला देवाचं चरण आठवतं, मग देवाची वारी आठवते, मग संत महात्म्यांपर्यंत जाऊन पोहोचतो. संतांना सांगतो तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामच तेतवरी दाखवा दिनाचा सोयरा. कधी हातपाय मोडल्यावर का नाही, आताच या क्षणाला सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण सावधानतेने जीवन जगावं, परमार्थ करावा. मुसमुसच्या तारुण्यामध्ये जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत वारी करावी. याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मिळालेला जन्म सार्थकी लागला पाहिजे ना. मग संसार रूपी चक्रामध्ये जीवन जगत असताना कमीत कमी एकदा तरी पंढरीची जारे आला संसारा पंढरीची जारे आला संसारा पंढरीची जारे आला संसारा पंढरीची जारे आला पंढरीची दारे आला संसारा पंढरीची दारे आला संसारा पंढरीची दारे आला संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग दिनाचा सोयरा पाय उभा बेटीची आवड वाट पाय उभा बेटीची आवड वाट पाय उभा बेटीची आवड. क्या बात आहे. अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिलं चरण आदरणीय कार्तिक महाराजांनी आपल्या समोर मांडलं. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा पंढरीसी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लावण्याकरता या संसारूपी चक्रामध्ये जीवन जगत असताना एकदा तरी पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पंढरीसी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. मिळालेला जन्म सार्थकी लावण्याकरता जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला सावध करताय. मग आपण सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत पंढरपूरची वारी करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग चला पंढरपूरला. आला आषाढीचा वार
आषाढी वारीचा काळ आपल्या तोंडासमोर, आपल्या डोळ्यासमोर. दिनांक 10 जून 10 जूनला विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा प्रस्थान सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न होणार आहे. आणि वारी करत असताना कोणत्या तरी संतांच्या सानिध्यातच चाललं पाहिजे. जसं आपलं संपूर्ण गाव प्रातस्मरणीय रंगनाथ महाराज कोकाटे या संतांच्या सानिध्यात चालतं, तसं आपण सुद्धा विश्वगुरूंच्या सानिध्यामध्ये चालणं, कोणत्या तरी संतांच्या सानिध्यामध्ये चालणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. दिनांक 10 जून रोजी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पंढरपुराकडे मार्गस्थ होणार आहे. मोठ्या थाटामाटामध्ये प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. याकरता आपण सर्वांनी एकत्रित येणं आणि विश्वगुरूंसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे. तो आनंद लुटण्याकरता संतांच्या सानिध्यात राहून, विश्वगुरूंच्या सानिध्यात राहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणं आणि रममान होणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण वारकरी आहे आणि वारकऱ्याचं कर्तव्य असते कोणतं? हो संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा हो जावे आवडे मनासी करी एकादशी आषाढी. हे कर्तव्य पंढरपुराच्या वारकऱ्याचं आहे. मग चला मोठ्या थाटामाटामध्ये विश्वगुरूंचा प्रस्थान सोहळा 10 जून रोजी संपन्न होणार आहे. आपण एकत्रित येणं आणि शोभा वाढवणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विठ्ठल पंढरपूरला संतांच्या सानिध्यात राहून पोहोचण्यामागे एवढं मोठं फळ सांगितलंय, एवढं मोठं फळ सांगितलंय. काशी यात्रा जर केल्या तर 5 वेळेला कराव्या लागतात. द्वारकेची यात्रा जर केली तर 3 वेळेला करावी लागते. पण द्वारकेच्या 3 यात्रा केल्याचं फळ, काशीच्या 5 यात्रा केल्याचं फळ आणि माझ्या पांडुरंगाची एकच वारी केल्याचं एक फळ एकदम समर्पक आहे. म्हणून पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा, पंढरीसी जाय एक वेळा. काशी यात्रा 5 तारखेच्या 3, काशी यात्रा 5 तारखेच्या 3, काशी यात्रा 5 तारखेच्या, द्वारकेच्या 3. हो पंढरीसी जाय एक वेळा, 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 पंढरीसी जाय एक वेळा. काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीसी जाय एक वेळा. काशी यात्रा जर केल्या तर 5 वेळेला कराव्या लागतात. द्वारकेची यात्रा जर केली तर 3 वेळेला करावी लागते. द्वारकेच्या 3 यात्रा केल्याचं फळ आणि काशीच्या 5 यात्रा केल्याचं फळ, पंढरपुराची फक्त एकच यात्रा केल्याचं फळ एकदम समर्पक आहे. म्हणून पंढरीसी जाय एक वेळा. आणि आपण पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचावं याकरता जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, पंढरीसी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहि उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. तो कृपाळू आहे, तो आपली वाट पाहतोय. आपल्या अंतकरणातलं प्रेम ओतण्याकरता आपण त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं
हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जोपर्यंत हातपाय साथ देतात तोपर्यंत पंढरपूरच्या विश्वाच्या मालकाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता तडफोड आपल्या मनामध्ये असली पाहिजे. इकडे लक्ष द्या, बडबड करू नका, ऐका. झाले 10 मिनिटांमध्ये कीर्तन संपवतो, इकडे लक्ष द्या, ऐका. जोपर्यंत आपले हातपाय साथ देतात तोपर्यंत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि काही लागत नाही विश्वाच्या मालकाला, जगाच्या बापाला, पांडुरंग परमात्म्याला. फक्त तुमच्या आमच्या अंतकरणातलं शुद्ध प्रेम पाहिजे. प्रेमाच्या पलीकडे काही नको. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तर याला देवाला फक्त प्रेम पाहिजे. अंतकरणातला शुद्ध भाव पाहिजे. मग अंतकरणातलं शुद्ध प्रेम एखाद्या व्यर्थ ठिकाणी प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. ओ प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला गात जागा, गात जागा, गात जागा. तो आनंदे गातो, नाचतो आनंदे गातो, नाचतो. वेडा झालो मी तवचा, वेडा झालो मी तवचा दे. मी गातो, नाचतो मी गातो, नाचतो, मी गातो, नाचतो. अतिशय गोड महाराजांनी आपल्या समोर ठेवले. आपण विठ्ठलाकडे प्रेम मागण्याकरता त्याच्या भजनामध्ये तल्लीन होऊन त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. मग ते पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे तरी कुठं? भीमातीरी एक वसविले नगर, भीमातीरी एक वसविले नगर, भीमातीरी एक वसविले नगर, भीमातीरी एक वसविले नगर. त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी चार भुजा त्यासी, तेथील मोकाशी चार भुजा त्यासी. पहिल्या 16,000 रे, पहिल्या 16,000 रे. हे नाचत जाऊ त्याच्या गावाशी, देईल मिळा रे. नाचत जाऊ त्याच्या गावाशी, देईल मिळा. भीमातीरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोगाशी चार भुजा त्याशी, बाईल्या 16,000 रे. नाचत जाऊ त्याच्या गावाशी खेळिया,
सुख देईल विसावारे. आपण त्याच्या चरणापर्यंत नाचत गात उड्या मारत त्याच्याकडे प्रेम मागण्याकरता तिथपर्यंत जाऊन पोहोचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण त्याच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचावं याकरता जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, पंढरी शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाही उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. अंतकरणातलं शुद्ध प्रेम त्याच्या चरणावरती ओतण्याकरता, अंतकरणातला भाव त्याच्या चरणावरती ओतण्याकरता पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपल्या अंतकरणातलं शुद्ध प्रेम त्याच्या चरणावरती ओतलं पाहिजे. प्रेम करण्याचे दोनच ठिकाणं पवित्र आहेत. एवढं वाक्य जाता जाता घरी घेऊन जा. कीर्तनामध्ये बसलेल्या माझ्या सगळ्या तरुण बहिणी आणि कीर्तनामध्ये बसणारे माझे सगळे तरुण भाऊ, एवढं वाक्य घरी घेऊन जाता जाता ऐका. आपल्या अंतकरणातलं शुद्ध प्रेम ओतण्याकरता आणि आपल्या अंतकरणातलं शुद्ध प्रेम टाकण्याकरता, भाव व्यक्त करण्याकरता दोनच पवित्र ठिकाणे, एक देवाचं चरण आणि दोन संतांचं चरण. विठ्ठल पण अलीकडच्या काळामध्ये आपल्या अंतकरणातलं प्रेम देवाच्याही चरणावरती व्यक्त करता येत नाही आणि अलीकडच्या काळामध्ये संतांच्या चरणावरती आपल्या अंतकरणातलं प्रेम व्यक्त करता येत नाही. ही खूप मोठी शोकांतिका. जे प्रेम आपण करतोय ते वासनेच्या आहारी जाऊन प्रेम करतोय ही सत्यता तुम्हाला आम्हाला मान्य करावी लागेल. पण व्यर्थ ठिकाणी आपल्या अंतकरणातलं प्रेम व्यक्त करण्यापेक्षा आपल्या अंतकरणातलं प्रेम विश्वाच्या मालकाच्या चरणावरती व्यक्त करा. खऱ्या अर्थाने कोणी किती जरी विरोधक असला आणि किती जरी उंचावरून खाली लोटलं तरी ज्या विश्वाच्या मालकावरती आपण प्रेम करतोय तो विश्वाचा मालक आपल्याला अलगद झेलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंतकरणातलं प्रेम जर होतायचं असेल तर विश्वाच्या मालकाच्या चरणावरती होता. ज्याच्यावरती आपण प्रेम करतोय ना त्याला आपल्या अस्तित्वाची खऱ्या अर्थाने चिंता असली पाहिजे, काळजी असली पाहिजे. आता 2-4 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग, सुंदर मुलगी होती, सोज्वळ मुलगी होती, पण अंतकरणातलं प्रेम कुठं ओतावं, कुठं करावं, कुठं व्यक्त करावं, पाऊल चुकलं आणि आईबापाला संपूर्ण जगाला सोडून विश्वाचा निरोप घेऊन निघून गेली गाड्या. म्हणून अंतकरणातलं प्रेम ओतत असताना 10 वेळेला विचार करा. अंतकरणातलं प्रेम टाकत असताना विचारपूर्वक प्रेम करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. प्रेम करू नये या मताचं मी अजिबात नाही, करा प्रेम. पण प्रेम करत असताना आपण केलेल्या प्रेमामुळे आपल्या आईला आणि आपण केलेल्या प्रेमामुळे आपल्या बापाला जर 4 माणसात खाली मान घालावी लागत असेल तर आपण केलेल्या प्रेमाचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. अरे स्वतः फाटके कपडे वापरतो आपला बाप, आपली आई ऊन पाहत नाही, तहान पाहत नाही. आपण सुख समाधानात राहावं आणि सुंदर पद्धतीने जीवन जगावं याकरता स्वतःच्या पोटाला लागली भूक कुठतरी बाजूला असावी आणि आपल्या आनंदाकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत राब 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 राबावं. मग आपला बाप आणि आपली आई जर आपल्याकरता राब राब राबत असेल तर आपल्या अंतकरणातलं प्रेम त्यांच्यावरतीच ओतलं पाहिजे. जगाच्या बापावरती ओतलं पाहिजे. देवावरती खऱ्या अर्थाने प्रेम केलं पाहिजे. आपल्या अंतकरणातलं प्रेम आईबापाला पोलीस स्टेशनपर्यंत जरी आणलं तरी आपल्या अंतकरणातलं प्रेम त्याच्या चरणावरती आपण होतो. ही खूप मोठी शोकांतिका आहे. विठ्ठल 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीचे भांडे बापाने हुंड्यामध्ये दिलेले होते. तरी त्यांना कमी पडलं आणि त्या नराधमांनी त्या वैष्णवी नावाच्या मुलीचा बळी घेतला. एवढ्या खऱ्या अर्थाने वाईट घटना आपल्या या परिसरामध्ये आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर घडत असतील तर आपल्या अंतकरणातलं प्रेम योग्य ठिकाणी व्यक्त करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल. अंतकरणातलं प्रेम जर होतायचंच असेल तर अंतकरणातलं प्रेम माझ्या पांडुरंगाच्या चरणावरती होता. अंतकरणातलं प्रेम माझ्या प्रभुरामांच्या चरणावरती होता. अंतकरणातलं प्रेम माझ्या कृष्ण भगवंताच्या चरणावरती होता. उभ्या आयुष्यात कोणी किती जरी उंचावरून लोटलं तरी अलगद झेलण्याकरता तो तत्पर राहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंतकरणातलं प्रेम देवाच्या चरणावरती होतं ना, हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग त्याच्यावरती प्रेम केलं तरी कसं पाहिजे, त्याच्या चरणावरती प्रेम ओतलं तरी कसं पाहिजे.
देवावरती प्रेम करायचं तरी कसं हे जर पाहायचं असेल तर एकदा वृंदावनापर्यंत जाऊन पोहोचा. बाके बिहारी मंदिरामध्ये ज्या वेळेला आपण प्रवेश करतो त्यावेळेला त्या भगवंताचं रूप पाहता क्षणी आपलं मन वेधून घेतल्याशिवाय तो भगवान परमात्मा राहत नाही. आणि त्याच्यावरती प्रेम करणारे अनेक भक्त मंडळी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. गुडघे टेकवलेले असतात, हात जोडलेले असतात आणि डुबडुबल्या डोळ्याने विश्वाच्या मालकाला सांगतात, देवा काही अपेक्षा नाही देवा, मला फक्त एकच अपेक्षा आहे, तू मिळावा, तू भेटावा, ही अपेक्षा माझ्या मनाची आहे. एवढंच नाही, तो विश्वाचा मालक, जगाचा जगन्नाथ आणि भगवान कृष्ण परमात्मा भेटावा याकरता राधामय्या समोर गुडघे टेकवून हात जोडून ठळडसा 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 रडून अनेक भक्त मंडळी प्रेम व्यक्त करतात. राधामय्या काही नको, फक्त तुझा श्याम भेटावा, तुझा कृष्ण भेटावा, एकदा त्याचं दर्शन व्हावं या अपेक्षा आमच्या मनाची, आमच्या अंतःकरणाची. सुन राधिका दुलारी तेरे द्वारका तेरे श्याम का पुजारी, एक पीड़ा है हमारी, हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला, हमें श्याम ना मिला, श्याम ना मिला. एवढं प्रेम व्यक्त करणारी भक्त मंडळी आपल्याला वृंदावनामध्ये पाहायला मिळतात, पंढरपुरामध्ये पाहायला मिळतात, अनेक ठिकाणी देवा करता प्रेम वेडे झालेले भक्त मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. मग तसंच अंतःकरणाचा शुद्ध प्रेम व्यक्त जर करायचं असेल तर विश्वाच्या मालकाच्या चरणावरती व्यक्त करा. आणि आपल्या प्रेमाच्या अपेक्षा आणि आपल्या भेटीच्या अपेक्षा त्याला आहे. आपली वाट तो पाहतोय, वाट पायी उभा भेटीच्या बडी, कृपाळू तातडी उतावीळ. आणि एकदा की त्याच्या पवित्र चरणाचं दर्शन झालं की मागील परिहार पुढे नाही शीन, झालिया दर्शन एक वेळा. आणि जगाच्या बापाच्या चरणावरती नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबरायावर सांगतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे निधी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना वाट पाहे उभा, भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावेळ. आणि म्हणून त्याच पांडुरंगाचं भजन आपल्याला सगळ्यांना करायचं. सगळ्यांना विनंती आहे, या काकांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्याकरता सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वरती करा. देवाच्या नामस्मरणाने आपल्याला काकांना श्रद्धांजली अर्पण करायची. करावरती हात मोठ्या प्रेमाने, हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबा रखुमाई हरि जय जय, हरि जय जय, हरि जय हरि जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा घ्यात खाली घेतली. ज्या देवाने तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करायला अजिबात कंटाळा करायचा
कारण या जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करता येतं, बाकीच्या जन्मामध्ये नाही. पशुपक्ष्यांची काही पापही कळत नाही आणि पुण्य सुद्धा कळत नाही. मग पवित्र असा नरदेह जर तुम्हाला प्राप्त झाला असेल तर देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करायचा नाही. आणि आता जर देवाचं भजन करायला कंटाळा जर केला तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल. समोर बसलेली मंडळी एका ताला टाळी वाजवा, एक टाळी जय हो. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा काळ बांधून नेईल, सरत शेवटी वा काळ बांधून नेईल. एका जन हातोडी आमची काय बाजाईल, एका जनाने आमची काय बाजाईल, आमची काय बाजाईल, आमचे काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महत्वारी बोली बोली बोले का पिंगळा महत्वारी बोली बोले 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 पिंगळा महाद्वारी बोली बोली तरे का, पिंगळा महाद्वारी बोली बोली तरे का. पिंगळा महत्वारी बोली बोले बोले का पिंगळा महत्वारी बोली बोले बोले पिंगळा महाद्वारी बोली बोली तरे का, पिंगळा महाद्वारी बोली बोली तरे का. एक गाडी जय हो. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लठीकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लठीकेने बोलू वर्तमान खोटे, लठीकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे, लठीकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे. हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, बोलू आम्ही वर्तमान खोटे, वर्तमान बोलू आम्ही वर्तमान खोटे, हे लठीकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लठीकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे. देत जाना तुम्ही देत जाना टिपणी होण्याच्या गाई हो, हे देत जाना तुम्ही देत जाना टिपणी होण्याच्या गाई हो. करोनी उचित करोनी उचित प्रेम गाली गाली हृदया दहान महागाया आलो दहान महागाया, दहान महागाया आलो दहान महागाया, दान महागाया दान महागाया दान महागाया आलो दान महागाया. हे दहान महागाया आलो दहान महागाया, दहान महागाया आलो दहान महागाया. दान महागाया आलो दान महागाया. आलो दान महागाया. ओहो वाग्या ओहो वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होवनी भजनी लागा देव करा कैवारी. ह्युमा ह्युमा मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. डौर फिरवितो तुम्ही टुकू टुकू ऐका, डौर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका. हुर 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 फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका, डौर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका. तुम्ही डुकू डुकू ऐका, तुम्ही डुकू डुकू ऐका, तुम्ही डुकू डुकू ऐका. डुकू डुकू ऐका. हातवर सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने सज्जन एक साथ एका तालात पिंगळा महत्वारी बोली बोलत होते का, पिंगळा महत्वारी बोली बोलत होते का, पिंगळा महाद्वारी बोली बोली तरे का, पिंगळा महत्वारी बोली बोलत
देवाचं भजन केलं नाही तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात वर चाळीला तुम्ही सावध राहावे वर चाळीला पाटील बुवाला मग लेऊ नसवे पाटील बुवाला हे चिठ्ठी येईल बा मग मगळेल ठावे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी आता सावधानतेने जीवन जगणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल तरी ज्या संतांच्या कुशीत आपण जन्माला आलोय त्या विश्वगुरूंचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करू नका. करावर द्या. आता टाळही वाजणार नाही आणि पखवाजही वाजणार नाही. वाजेल ती तुमची आणि टाळी वाजवण्याची कोणीही टाळाटाळी करायची नाही. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांनी करावरती. इथं असलेले पाठीमागे उभे असणारे पायात चपला घालणारे चपला काढणारे सगळ्यांनी वरती हात करा. हा करावरती हात मोठ्या प्रेमाने हात वरती करायला आणि देवाचं नामस्मरण करायला अजिबात अहंकार आडवा येऊ द्यायचा नाही. कारण देवाला अहंकार चालत नाही. पण आपला तोच लय मोठा घोटाळा आहे. आपण मीपणा आडवा आल्याशिवाय आपला राहत नाही. कमीपणा वाटू द्यायचा नाही. करावरती हात मोठ्या प्रेमाने. ज्यांच्या ज्यांच्या मनात अहंकार नसेल ज्यांच्या ज्यांच्या मनात मीपणा नसेल त्यांनी करावरती हात. करावरती हात मोठ्या प्रमाणे. एकात ताला टाळी वाजवायची. खणखणीत आवाज आला पाहिजे टाळीचा. हा एक संगत 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 संगत. हा 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 एक क्या बात है. हा 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुका होय. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया 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 निवृत्ती राया. तुकाराम 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 एकदा मोठ्या प्रेमाने खाली बसलेल्या मंडळीने जय जयकार करायचा. जोरदार आवाज सगळ्यांचा आला पाहिजे. अजिबात कंटाळा करू नका. मोठ्या प्रेमाने वरती हात करा सगळ्यांनी. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. हर हर महादेव. सामूहिक भजनात आणि सामूहिक भोजनात खूप आनंद आहे. फक्त तो घेता आला पाहिजे आणि तोच आनंद या श्राद्धाच्या निमित्ताने नामस्मरणाच्या माध्यमातून आपण लुटलाय. या कुटुंबामधून या परिवारामधून एक बाप नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. जावं लागतंय. विश्वात सत्य नाही असं नाही. पण आपल्या कुटुंबामधून आपल्या परिवारामधून बाप नावाचं अस्तित्व संपूच नाही जाऊच नाही ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. मी मगाशी बोलून गेलो आता परत एकदा बोलतो. आपला बाप कसाही जरी असला उठता येत नसू द्या चालता येत नसू द्या बोलता येत नसू द्या
तरीसुद्धा जोपर्यंत बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामध्ये जिवंत आहे तोपर्यंत मोठा आधार कुटुंबाला असतो. खऱ्या अर्थाने निश्चिंत आपण जीवन जगत असतो. पण ज्या दिवशी बाप नावाचं अस्तित्व कुटुंबावरून नाहीसं होतं ना, त्या दिवशी कुटुंबावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही वोल्टेजचे दिवे, कितीही मरकुरी बल्ब, नवी नवी लाखो करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो माय आणि बाप गेल्याचा अंधार असतो. वरून कितीतरी कठोर दिसत असला आपला बाप, कितीतरी कडक दिसत असला आपला बाप, पण आपल्या चिंतेकरता, आपल्या काळजीपोटी सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत स्वतःची भूक बाजूला सारून काबाड कष्ट करत असतो आणि आपल्यामध्ये आनंद निर्माण करत असतो. ते बाप नावाचं अस्तित्व या कुटुंबामधून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हसू जरी कन्ना वाकला. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लही अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लही अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. तेच बाप नावाचं पात्र या दोन मुलांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालं आहे. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे नेहमीच आपल्या मनाला एक सकारात्मक विचाराचा आधार देत राहणं तुमचं दोघांचंही कर्तव्य आहे. नेहमीच दोघांनी मनाला सांगायचं, काळजी करू नका. जरी बाप नावाचं अंतकरण जीवनावरून संपलं असेल तरी बापाच्या स्मृतीला उजाळा देत राहणं, त्यांचे आशीर्वाद मिळत राहणं तुमचं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला मोठं काम करत असाल त्यावेळेला स्वतःच्या मनाला शिकवायचं, बापाचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेतच, पण मनाला शिकवत राहायचं. तुझी तुलाच पुरी करायची हौस आकाश उडायची, गड्या तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची कधी लढायची, दुनिया डोक्यावर घेणार हाय तुला उचलून घेणार, दुनिया डोक्यावर घेणार हाय तुला उचलून घेणार हाय. हे सकारात्मक विचार सोबत ठेवून कार्यरत राहा. वडिलांचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत राहतील. तुमच्या वडिलांना आदरणीय कैलासवासी नारायण भीमाजी पवार यांना मी भेंडाळी खुर्द आणि भेंडाळी बुद्रुक या दोन्ही गावच्या वतीने, तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे काही कीर्तनकार महाराज मंडळी असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीने, संबंध गोधाकाठ परिसराच्या वतीने, तसेच विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली, श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करतो. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदीत चुकलो आहे, त्या गुरुवर्यांचा असं समजा, बाकीचं मला परत द्या. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना, येत्या 10 जून रोजी विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. निवृत्तीनाथ दादांचा प्रस्थान सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होणार आहे. तरी सगळ्या परमार्थनिष्ठ व्यक्तिमत्वांना, आपल्या परिसरातील सगळ्या माणसांना विनंती करतो की प्रस्थान सोहळ्यासाठी सगळ्यांनी अवश्य त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रापर्यंत येऊन पोहोचा, एवढी मनापासून विनंती सगळ्यांना करतो. येत्या 19 जूनला आपल्याही गावातील दिंडीचं प्रस्थान, रंगनाथ महाराज कोकाटे महाराजांच्या दिंडीचं प्रस्थान खऱ्या अर्थाने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. ते प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे. त्याही सोहळ्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे, ही मनापासून विनंती सगळ्यांना करतो. या कीर्तनाकरता आदरणीय वंदनीय सागर महाराज आहेत, आदरणीय वंदनीय कार्तिक महाराज आहेत, आदरणीय वंदनीय मोहन महाराज आहेत, आदरणीय वंदनीय निखिल महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे
युवा कीर्तनकार अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय वंदन निखिल महाराज खालकर तेही या कार्यक्रमाकरता इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हालाही वंदन करतो. स्वरज्ञानी यूट्यूब चॅनलचे मालक माझे जिवलग मित्र आदरणीय वंदनीय महेश दादा त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण केलेलं आहे आणि गोड पद्धतीने हा सोहळा हा कार्यक्रम नेहमीच आपल्याला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यांनाही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमचे आमचे जिवलग मित्र साऊंड सिस्टीमचे मालक आमचे जिवलग मित्र आदरणीय वंदनीय शंकर महाराज तुम्हालाही वंदन करतो. दोन्ही बाजूला 2 चोपदार आहेत. आपल्या परिसरामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. तुम्हाला दोघांनाही वंदन करतो. विनिक्रे बाबा तुम्हालाही वंदन. बालगोपाळ भजनी मंडळी तुम्हालाही वंदन. ज्ञानेश्वर भजनी मंडळ बेरवाडीकर रामनगरकर सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय वंदनीय प्रतीक दादा त्यांच्या निमंत्रणामुळे या सुंदर अशा सेवेचा योग माझ्यापर्यंत येऊन पोहोचला. त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आदरणीय सागर भाऊ माझे जिवलग मित्र आहेत आणि तरुण वयामध्ये वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम आदर आपुलकी मनामध्ये ठेवून जीवन जगताय. समोर बसलेले माझे सगळे जिवलग तरुण मंडळी सगळ्यांना शितशा वंदन करतो आणि कार्यक्रमाची इथंच सांगता करतो. यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल. त्याच्यानंतर विश्वगुरू ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यानंतर जय विठ्ठल भजन होईल. विश्वगुरू संत श्रेष्ठ निवृत्तनाथांचा अभंग होईल. ज्ञानदेव तुकाराम भजन कीर्तनाची सांगता होईल. अगदी 5 मिनिटाची सूचना होईल. जोपर्यंत सूचना होत नाही तोपर्यंत कोणी आपली पवित्र जागा सोडू नका ही प्रत्येकाला मनापासून विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा शिव अवतार धरुणी केले त्रैलोक्य त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी अवतार